आपल्या प्रोजेक्टच्या अगदी समोर रिक्षा स्टँड आहे। 1.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये टाउनशिप आपण प्रोजेक्ट देतोय। स्लॅबचं काम चालू आहे। त्याचं ही 12 माळ्याची बिल्डिंग आहे। त्याच्यामध्ये 1 BHK आणि 1 RK आपण देतोय। ड्रीम सिटीचा प्रोजेक्टचा जो एलिव्हेशन असणार आहे या हिशोबाने गार्डन वगैरे किड्स प्ले एरिया मंदिर वगैरे झालं। आणि एखाद्या कस्टमरला डाऊट असतं की आपला प्रोजेक्ट जो आहे तुमचा गावठण ग्रामपंचायतमध्ये आहे कसं आहे, तर त्या कस्टमरसाठी हा बघा, हा आपला रेरा नंबर आहे। 100% लीगल आहे। नॅशनलाइज बँक लोन देतात। काही सरकारी स्कीम्स आहेत, आवास योजना वगैरे, घरकुल योजना वगैरे, ते पण आपल्या प्रोजेक्टला जे आहेत येस ते पण आपल्या प्रोजेक्टला ॲप्लिकेबल आहेत। मग आपला प्रोजेक्ट जो आहे या युनिव्हर्सिटीपासून अगदी जवळ आहे। सो आपल्या प्रोजेक्टला रेंटल इन्कमसाठी एक इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी खूप चांगला स्कोप आहे। मॅडम, ड्रीम सिटी या प्रोजेक्टचा हा 1 BHK आहे। 615चा एरिया आहे आणि बाल्कनीची साईज पण तुम्ही बघू शकता। 2 माणसं उभी राहतील ना एवढी आहे की नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो बनतोय तो आपल्या साईडपासून अगदी 15 मिनिटावर आहे। सामान्य माणसाला काय एअरपोर्टचा उपयोग नाही, पण एअरपोर्टमुळे काय होतं की आजूबाजूच्या जागेचे जे आहे ते व्हॅल्युएशन वाढतं, भाव वाढतात। तर राईट साईडला आपण गेलो तर एक 25 मिनिटांमध्ये आपल्याला मुंबईमध्ये आपण पोहोचू शकतो। MSRDCने ही लँड जी आहे ही कमर्शियल बिल्डिंगसाठी रिझर्व केली आहे। मॅरेथॉनचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे। एक 2000 घरांचा हा प्रोजेक्ट आहे। इथे ऑलरेडी 2 BHK जो आहे 1.5 CR चालू आहे आजच्या तारखेला। तर हे सेंट झेवियरचं CBSE बोर्डचं कॉन्व्हेंट हायस्कूल आहे। इकडे BCom पासून मोठमोठ्या लेवलच्या मास्टर्स डिग्र्या देखील होतात। त्याच्याच बाजूला सेंट वेलफ्रेडचं हे स्कूल आहे। 1200 एकरचा कॅम्पस असलेली ही AMD युनिव्हर्सिटी आहे। ज्या ठिकाणी आपण घर घेतोय त्या ठिकाणी ह्या गोष्टी असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर। नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी पनवेलला चाललेली आहे प्रोजेक्ट बघण्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रोजेक्टबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता हे ओमकार सर आपल्याला त्यांच्या पूर्ण प्रोजेक्टबद्दल माहिती देणार आहे। हे ऑफिस खांदेश्वर रेल्वे स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आणि प्रोजेक्टवरती जाण्यासाठी यांची पिकअप ड्रॉप फॅसिलिटीसुद्धा आहे। तर चला आता आपण प्रोजेक्ट पाहायला जाऊया। चला सर। आपली रिअल कनेक्टिव्हिटी सुरू होते ती आपली पनवेल स्टेशन पलसवे फाट्यावरून सुरू होते। आपलं ऑफिस जे आहे ते खांदेश्वरला आहे। जेणेकरून कस्टमर जेव्हा येतात तर आधी ऑफिसला आम्ही व्हिजिट करतो, देन ऑफिसच्या कारमधून आम्ही कस्टमरला साईड विजिटसाठी खांदेश्वरवरून इथून कार सर्व्हिस प्रोव्हाइड करतो। आता मॅम जे तुम्ही बघत असाल समोरून एक फ्लायओव्हर जातोय। आता ह्या फ्लायओव्हरचं वैशिष्ट्य काय आहे की आता राईट साईडला पुढे जाऊन आपल्याला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसणार आहे, जो सुमारे एक 3500 एकरमध्ये जो नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतोय त्याला पनवेल स्टेशनची कनेक्टिव्हिटी, पनवेलची कनेक्टिव्हिटी या फ्लायओव्हरच्या थ्रू देणार आहोत। या लेफ्ट साईडला महानगरपालिका आहे, तिकडून हा फ्लायओव्हर सुरू होणार आहे। तो पुढे जाऊन वाया खांदेश्वर त्या एअरपोर्टला सर कनेक्ट होणार आहे। तो पनवेलच्या लोकांना या JNPT उरण रोडची पण कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि पनवेलच्या आतमधून महानगरपालिकेचं नवीन काम चालू आहे, तिथून पण एअरपोर्टची मॅडम कनेक्टिव्हिटी या पनवेलच्या लोकांना किंवा इथल्या जवळपासच्या एरियाच्या लोकांना भेटणार आहे। हे जे रोड आहे मॅडम हे 8 लेनचं JNPT उरण रोड आहे। आता हा रोड पुढे जाऊन T जंक्शनला कनेक्ट होतो। T जंक्शनचं वैशिष्ट्य काय आहे की राईट साईडला आपण गेलो तर 5 मिनिटांमध्ये आपल्याला अटल सेतूची कनेक्टिव्हिटी मिळते। आणि हे सगळं राईट साईडला तुम्ही बघाल ना तर पूर्ण एरिया जो आहे हा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा एरिया तुम्हाला दिसायला भेटेल। की नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो बनतोय तो आपल्या साईडपासून अगदी 15 मिनिटावर आहे। त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला एअरपोर्टची मॅडम कनेक्टिव्हिटी मिळते आपल्या साईडपासून। सामान्य माणसाला काय एअरपोर्टचा उपयोग नाही, पण एअरपोर्टमुळे काय होतं की आजूबाजूच्या जागेचे जे आहे ते व्हॅल्युएशन वाढतं, भाव वाढतात। नवीन मोठमोठे जे आहेत मॉल्स येतात, कमर्शियल बिल्डिंग्स येतात, शाळा येतात, जेणेकरून काय होतं जागेचं व्हॅल्युएशन वाढतं। मॅम तुम्ही आता समोर बघताय हे T पॉईंट आहे, T जंक्शन ज्याला आपण म्हणतो। तर राईट साईडला आपण गेलो तर एक 5 मिनिटांमध्ये आपल्याला अटल सेतू, जे नावाशिवाय शिलिंग तुम्ही ऐकलं असेल की 25 मिनिटांमध्ये आपल्याला मुंबईमध्ये आपण पोहोचू शकतो। नवी मुंबईला जे लिंक कनेक्ट करते ते अटल सेतू राईट साईडला, JNPT झालं, उरण रोड हा राईट साईडला आपण जाऊ शकतो। लेफ्ट साईडला आपण इथून टर्न घेतला तर आपल्याला नवीन जुना मुंबई पुणे हायवे, मुंबई गोवा हायवेची इथून आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळते। 2 ट्रॅकचं नवीन काम चालू आहे। ऑलरेडी 2 ट्रॅक आहेत, पण 2 जे नवीन ट्रॅक सुरू होत आहेत ना ते पनवेल टू उरण वाया करंजाडे लोकल होणार आहे। त्याचं करंजाडे स्टेशन आपल्याला इकडे बघायला मिळेल। सो आपल्याला इन फ्युचर येणाऱ्या काही 2-3 वर्षामध्ये करंजाडे स्टेशनची पण कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। सध्या आपली कनेक्टिव्हिटी जी आहे ती पनवेल स्टेशनचीच कनेक्टिव्हिटी आहे। मॅडम ज्या रोडने आपण जातोय हा 8 लेनचा JNPT उरण रोड आहे, बरोबर। JNPTला सरळ आपण गेलो तर आपण पळसपे फाट्याला पोहोचतो। राईट साईडला बघाल तर ही पूर्ण डोंगराची लँड आहे, ओपन लँड आहे। ही MSRDCने ही लँड जी आहे ही कमर्शियल बिल्डिंगसाठी रिझर्व केली आहे। आता एअरपोर्ट आल्यानंतर ह्या पूर्ण लँडमध्ये मोठमोठे मॉल्स, DMart, 5 स्टार हॉटेल्स या साईड ओपन लँडमध्ये त्या दिसणार आहे। हा मॅरेथॉनचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे। एक 2000 घरांचा हा प्रोजेक्ट आहे। तर 80% घर जे आहेत ते होल्डवर ठेवले आहेत। तुम्ही पोझिशन दिलं आहे बिल्डिंगचं, पण फ्लॅट जे आहेत होल्डवर आहेत। कारण का
तर एकदा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाला तर या फ्लॅटचे रेट त्या हिशोबाने वाढणार आहेत. हां, त्यानंतर ते बिल्डर जे आहेत ते फ्लॅट रिसेल करणार त्या मोठ्या आता ऑलरेडी 80 लाख रुपयेकडे रेट चालू आहेत. आता हा पॅराडाईज ग्रुपचा साई वर्ल्ड सिटी म्हणून खूप मोठा प्रोजेक्ट आहे. इथे ऑलरेडी 2 BHK जो आहे 1.5 CR चालू आहे आजच्या तारखेला. एअरपोर्ट चांगल्या रीतीने सुरू झालं तर ते रेट जे आहेत त्या 2 CRच्या रेंजमध्ये जाणार आहे. MIT युनिव्हर्सिटीचा हा बोर्ड आहे, ठीक आहे. इथून आता हा रोड जो आहे सरळ MIT युनिव्हर्सिटीला जातो आणि या रोडला लागूनच आपला मॅडम ड्रीम सिटी नावाचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथूनच आपल्याला आपल्या प्रोजेक्टवर येस. आता मॅम आपण पोचलो आहोत. ही बघा आपल्याला समोर दिसेल ही MIT युनिव्हर्सिटी आहे. आता त्यांचे बसेस, रिक्षा स्टँड, सध्या ही युनिव्हर्सिटी जी आहे ती आपल्या प्रोजेक्टच्या दारात आहे. आणि तुम्ही आता बघाल तर ही भव्य अशी पसरलेली सुमारे 1200 एकरमध्ये पसरलेली ही मोठी 1200 एकरचा कॅम्पस असलेली ही MIT युनिव्हर्सिटी आहे. इथे ॲट अ टाईम 20 ते 25 हजार विद्यार्थी शिकतात. कपॅसिटी आहे मॅडम 50 हजार विद्यार्थ्यांची. पण 20 ते 25 हजार सध्यासाठी करंटली इकडे विद्यार्थी एनरोल आहे. एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे. त्या हिशोबाने इथे सतत रिक्षा, ऑटो, टॅक्सी, बसेस तुम्हाला सतत बघायला मिळेल. खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. हो, खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. इथे पण तुम्हाला BCom पासून मोठमोठ्या लेवलला मास्टर्स, मेडिकल सगळ्या डिग्र्या इकडे होतात. एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे. त्या हिशोबाने इथे सतत रिक्षा, ऑटो, टॅक्सी, बसेस तुम्हाला सतत बघायला मिळेल. आता आपण जाऊया आपल्या प्रोजेक्टला. प्रोजेक्टवर जाऊन मी तुम्हाला सविस्तर जी आहे प्रोजेक्टची माहिती देतो. सो मॅम, आता आपण आपल्या प्रोजेक्टच्या दारावर उभे आहोत, बरोबर. आपल्या प्रोजेक्टच्या अगदी समोर रिक्षा स्टँड आहे. त्याचबरोबर प्रोजेक्टच्या समोर जे आहे 90 एकरमध्ये इम्पिरिया म्हणून मुंबईचा मोठा ब्रँड आहे, नावलौकिक असलेला, बंगलो प्लॉटिंग करतोय. 3 BHK, 4 BHK, 5 BHK लक्झरीज बंगलो बांधतोय. ह्याच्या समोर आपला प्रोजेक्ट आहे ड्रीम सिटी नावाचा. चला आता आपण बघूया. मॅडम, आता आपण जे आहोत आपल्या ड्रीम सिटी या प्रोजेक्टवर आहोत. 1.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये टाउनशिप आपण प्रोजेक्ट देतोय. त्याच्यामध्ये एक G+12ची बिल्डिंग असणार आहे आणि एक G+10ची बिल्डिंग असणार आहे. विथ 11 गुंठ्यामध्ये आपण मोठं जे आहे लॉन एरिया देणार आहोत. या प्रोजेक्टच्या राईट साईडला इथे आपण एक गणपतीचं मंदिर देणार आहोत आणि त्याच्याच बाजूला आपण जे आहे एक किड्स प्ले एरिया देणार आहोत. असा मोठा 1.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये टाउनशिप आपण प्रोजेक्ट देतोय. या आपण सॅम्पल फ्लॅट वगैरे बघूया. स्लॅबचं काम चालू आहे. त्याचं ही 12 माळ्याची बिल्डिंग आहे. बिल्डिंग नंबर 2 आहे ही. याच्यामध्ये 1 BHK आणि 1 RK आपण देतोय. 3 विंग असणार आहेत, A विंग, B विंग आणि C विंग. तिन्ही विंगमध्ये आपण लिफ्ट देतोय, 2 स्टेअरकेस देतोय. सामान्य माणसाचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये आपलं एक स्वतःचं हक्काचं घर असावं. त्यासाठी हा ड्रीम सिटी नावाचा आपला सुंदरसा प्रोजेक्ट जो आहे तो आपण लॉन्च केला आहे. या आपल्या प्रोजेक्टची टॅगलाईनच आहे की तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. सो मॅम, हे जे असणार आहे आपल्या प्रोजेक्टचे जे आहे लॉबी असणार आहे. या ठिकाणी मॅम आपल्या प्रोजेक्टची A विंगची लिफ्ट असणार आहे. आता सध्या हे कवर केलं आहे, पण याच ठिकाणी आपली लिफ्ट असणार आहे. त्यानंतर हे जे असणार आहे आपल्या ड्रीम सिटीचं स्टेअरकेस असणार आहे. आपण ह्या प्रोजेक्टला जे आहोत मॅडम एक बस फॅसिलिटी पण देणार आहोत. आपण 2 बसेस जे आहोत आपण परचेस करणार आहोत आणि जेव्हा प्रोजेक्टचं आपण पोझिशन देणार त्या पोझिशनला आपण त्या बसेस ज्या आहोत या प्रोजेक्टला हँडओव्हर करणार. त्यानंतर जेव्हा सोसायटी फॉर्म होणार ते सोसायटी डिसाईड करणार की त्या बसेस जे आहे ते कसे चालवायचे. ड्रीम सिटी हा आपला प्रोजेक्ट जो आहे रेडी झाल्यानंतर असा तो ड्रीम सिटीचा प्रोजेक्टचा जो एलिव्हेशन असणार आहे. या हिशोबाने गार्डन वगैरे, किड्स प्ले एरिया, मंदिर वगैरे झालं. आणि एखाद्या कस्टमरला डाऊट असतं की आपला प्रोजेक्ट जो आहे तुमचा गावठण ग्रामपंचायतमध्ये आहे कसं आहे, तर त्या कस्टमरसाठी हा बघा हा आपला रेरा नंबर आहे. तर तुम्ही त्या रेरा नंबरवर तो प्रोजेक्ट जो आहे चेक करू शकता. 100% लीगल आहे. नॅशनलाइज बँक लोन देतात. काही सरकारी स्कीम्स आहेत, आवास योजना वगैरे, घरकुल योजना वगैरे, त्या निवडणुकीच्या अगोदर बंद झाल्या होत्या, बरोबर. त्यांचं पण आता GR निघालं आहे. ते पण आपल्या प्रोजेक्टला जे आहेत येस ते पण आपल्या प्रोजेक्टला ॲप्लिकेबल आहे. या ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये 1 RK 1 BHK आणि जोडी फ्लॅट देतोय. तर आता आपण सॅम्पल फ्लॅट बघायला सुरू करूया. आपण 1 BHK सुरुवात करूया. या मॅडम, ड्रीम सिटी या प्रोजेक्टचा हा 1 BHK आहे. 615चा एरिया आहे. याच्यामध्ये हा तुमचा हॉल असणार आहे. यानंतर ही हॉलला आपण बाल्कनी देतोय. एवढा मोठा जो आहे तुम्हाला हॉल असणार आहे. त्याच्यामध्ये सोफा वगैरे ठेवल्यानंतर कसा लुक येणार आहे तो तुम्हाला या 1 BHKच्या फ्लॅटमध्ये सॅम्पल फ्लॅटमध्ये आपण दाखवला आहे. यानंतर आपण पाहूया किचन. हा आपल्या 1 BHKचा मॅडम किचन असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मोठा एक आय शेपमध्ये आपण किचन दिलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला बाल्कनी हवी असेल तर आपण बाल्कनी पण त्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. आपण जातोय आपल्या बेडरूमकडे. असा मोठा जो आहे बेडरूम आपण या ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये प्रोव्हाइड करतो. त्याला अटॅच आपण वॉशरूम, टॉयलेट आपण देतोय, जेणेकरून हा मास्टर बेडरूम झाला, राईट. ड्रीम सिटी प्रोजेक्टचा वैशिष्ट्य हे आहे की 1 BHKमध्ये आपण किचनला पण, हॉलला पण आणि बेडरूमला पण तिघांना आपण बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे.
सो मॅम तुम्ही बघाल तर एक बेड ठेवल्यानंतर पण आपल्या रूममध्ये एवढा बराचसा स्पेस उरतो आहे, जेणेकरून तुम्ही कबर्ड वगैरे किंवा दुसऱ्या काही वस्तू पण तुम्ही हॉलमध्ये ॲड करू शकता. दोन्ही साईडला येस त्या हिशोबाने मोठा जो आहे आपण भरपूर स्पेस या 1 BHKला दिला आहे. बेडरूममध्ये फर्निचर वगैरे करायचं असेल ना तर तरी तुम्ही करू शकता, कारण का बेड ठेवल्यानंतर दोन्ही साईडला बघा भरपूर स्पेस आहे. इथे मला आहे ना किचन खूप मस्त वाटलेलं आहे बघा, खूप मस्त. ओटा पण खूप मोठा आहे आणि इथे एका साईडला बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला फॅन वगैरे लावायची गरज नाही. थोडीशी जरी तुम्ही बाल्कनी तुमची खिडकी ओपन केलात ना तुम्ही मस्त इथे जेवण वगैरे करू शकता. आणि खूप मस्त असं मोठी जागा आहे. आणि खाली पण तुम्हाला जर ट्रॉली वगैरे लावायची असेल तर त्यासाठी पण खूप मस्त अशी जागा आहे. वरसुद्धा तुम्हाला काही फर्निचर वगैरे करायचं असेल त्यासाठी पण बघा खूप छान अशी जागा आहे. म्हणजे एवढ्या ह्या जागेमध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे किचन म्हटलं ना की प्रत्येकाला आहे ना असं आईस्पाईस पाहिजे, ते किचन मला इथे व्यवस्थित वाटलेलं आहे. मॅम तुम्ही आता बघाल ना तर हे आपलं जोडी फ्लॅट आहे. तुम्हाला 2 दरवाजे दिसणार, पण ही जी मधली भिंत आहे ती आपण जी आहे मधली भिंत जी आहे काढून टाकलेली आहे. जेणेकरून काय झालं आहे की हा जो हॉल आहे हा जो हॉल आहे हा मोठा झाला आहे. बघितलात? 2 फ्लॅट जे होते एकत्र केलं की ही मधली भिंत आम्ही काढून टाकली आहे. आता कसं होतं एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते की आम्हाला जो आहे जोडी फ्लॅट हवा आहे. तर जोडी फ्लॅटचं फायदा काय असतो, ज्याच्यामध्ये 2 1 BHKला आपण जॉईन करतो आणि मधली जी भिंत असते ती भिंत आपण काढून टाकतो, जेणेकरून हा जो एरिया बघायला तुम्ही हॉलचा केवढा मोठा झाला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये 2 किचन आहेत, 2 बेडरूम आहेत. पण एखाद्या कस्टमरचं 2 किचनची काही गरज नसते, तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण एक किचन पण आपण त्याच्यामध्ये मायनस करून तो एक मिनी स्टडी रूम टाईप करून देतो. असा तो जोडी फ्लॅटचा किचन वगैरे असणार आहे. अच्छा. आणि ही बाल्कनी आहे. येस बाल्कनी पण छान आहे. हो. इथे किचनला पण बाल्कनी दिलेली आहे आणि इथे बेडरूम बघायला तर बेडरूमला सुद्धा इथे बाल्कनी आहे. म्हणजेच हॉल, किचन आणि बेडरूम या तिघांना पण बाल्कनी दिलेली आहे. आणि बाल्कनीची साईज पण तुम्ही बघू शकता. 2 माणसं उभी राहतील ना एवढी आहे. आणि अशी पण भरपूर आहे जिथे आपण 4-5 माणसं पण इथे उभे राहू शकतात. आणि बेडरूमची पण बघा बाल्कनी तेवढीच मोठी आहे आणि खूप मस्त आईस्पाईस जागा आहे. आता आपण बेडरूम पाहूया आणि बाल्कनीसुद्धा पाहूया. चला. मॅम हा आता आपला जोडी फ्लॅटचा बेडरूम असणार आहे. त्याच्यामध्ये सेम आपण मास्टर बेडरूम दिला आहे विथ वॉशरूम अँड टॉयलेट अटॅच असणार आहे. त्याच्यामध्ये जोडी फ्लॅटमध्ये आपल्याला 2 BHK आपण जसं म्हणतो 2 बेडरूम 2 किचन आणि एक कंबाईन मोठा हॉल असणार प्रोव्हाइड करतो. आणि ती आपली बाल्कनी, जसं मी तुम्हाला किचनची बाल्कनी दाखवली ना तशीच बघा बेडरूमला पण तेवढीच मोठी बाल्कनी आहे. तर इथे बघा ही एवढी मोठी बाल्कनी आहे. म्हणजे जोडी फ्लॅट असल्यामुळे इथे पण तुम्हाला बाल्कनी आहे आणि या साईडला सुद्धा बाल्कनी आहे. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर यांचं किचन आहे आणि या किचनला पण बघा सेम तशीच बाल्कनी आहे. किचन पण तेवढंच मोठं आहे. तुम्ही इथे ओटा बघू शकता बघा. आणि खाली जर तुम्हाला ट्रॉली वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी पण जागा आहे. आणि वरती तुम्हाला फर्निचर वगैरे करायचं असेल तर त्यासाठी पण आहे बघा. म्हणजे आईस्पाईस जागा आहे. आणि इथे पण बघा म्हणजे 3 ते 4 लोक आहेत ना काम करण्यासाठी वगैरे, म्हणजे जेवण वगैरे करायचं असेल आणि तुम्हाला खाली बसून करायचं असेल तुम्ही ते आराम केसात आईस्पाईस बसू शकता. इलेक्ट्रिसिटीचे स्विच पण दिलेले आहेत. बाजूलाच बघा इथे बाल्कनी दिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जोडी फ्लॅट घेतला तर तुम्हाला 6 बाल्कनी मिळणार आहे. मॅडम तुम्हाला प्रोजेक्ट कसा वाटला? प्रोजेक्ट तर खूप मस्त आहे, मला आवडलं आहे. फ्लॅट पण जोडी फ्लॅट आहे, 1 BHK पण खूप मस्त आहे. पण आता याची प्राईस काय असणार आहे सर? आता हा मॅम 1 BHK जो फ्लॅट आहे त्याच्यामध्ये मॅम सर्टन काही एरियाज आहेत. 605 आहे, 715, 725. तर आपल्याकडे 1 BHK सुरुवात होतो ऑल इन्क्लुसिव्ह 25,99,000 मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार. ॲमेनिटीज, पार्किंग वगैरे सगळे त्यामध्येच इन्क्लूड असणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 रुपया पण एक्स्ट्रा द्यावा लागणार नाही. अच्छा. आणि लोन प्रोसेस कशी असणार आहे? आता लोन प्रोसेसचं कसं आहे की आपल्याकडे 25 नॅशनलाइज बँकचा APF अवेलेबल आहे. सो 90% आपण लोन करतो. 10% जे आहे आपली डाऊन पेमेंट असणार आहे. ऑल नॅशनलाइज बँक जे आहे ते आपला प्रोजेक्ट जो लिगल आहे, टायटल क्लिअर आहे, सो लोन देतात. सो तुमचं बुकिंगपासून रजिस्ट्रेशनपर्यंत पूर्ण प्रोसेस जो आहे आम्ही करून देणार. तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही, कुठेही फिरावं लागणार. येस सगळं आम्ही करून देणार. आणि समजा माझी एखादी बँक असेल तिथूनच मला लोनची प्रोसेस करायची असेल तर ते तुम्ही चालेल. एखादी समजा तुमची HDFC असेल किंवा ICICI SBI असेल, समजा तुमच्या त्या बँकेमध्ये अकाउंट असेल, त्या बँकेचं लोन असेल तर आम्ही ते पण आमच्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे. त्या बँकेचा पण आम्ही लोन तुम्हाला करून देणार. कोणाला काही डाऊट्स असेल तर त्यासाठी कॉन्टॅक्ट कोणाला करायचा? त्यासाठी मॅम आम्ही स्क्रीनवर एक नंबर दिला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. त्याशिवाय तुमचे काही पण डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर त्या नंबरवर आपण कॉलबॅक करून किंवा तुमचा तो कॉल उचलला जाईल, तुमचे त्या क्वेरीज सॉल्व्ह होतील. आता तुम्हाला माहिती आहे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतो आहे. काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये एअरपोर्ट सुरू होणार आहे. एकदा एअरपोर्ट सुरू झाला तर या प्रॉपर्टीचे रेट आज तुम्ही 25,99,000ला घेणार,
पण ते एकदा एअरपोर्ट झाला तर त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आणि वाढणार आहे. तसं तुम्ही बघितलं तर आपल्या प्रॉपर्टीच्या अगदी समोर MIT युनिव्हर्सिटी आहे. आता या युनिव्हर्सिटीमध्ये ॲट अ टाईम 20 ते 25 हजार विद्यार्थी शिकतात. पण हे विद्यार्थी जे आहेत ते इथले नाहीत. बरेचसे विद्यार्थी जे आहेत हे पूर्ण ऑल ओव्हर भारतामधून इकडे शिकायला आले आहेत, कारण पूर्ण भारतामध्ये अशा मोजक्या युनिव्हर्सिटी आहेत. हॉस्टेलची कॅपॅसिटी जी आहे ही एक अराऊंड 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांची हॉस्टेलची कॅपॅसिटी आहे. तर हे जे विद्यार्थी आहेत हे मोठमोठे ब्रँड झाले, वाधवा झाले, इंडिया बुल्स, गोदरेज या मोठमोठ्या ब्रँडमध्ये ॲज अ रेंटवर राहतात. मग आपला प्रोजेक्ट जो आहे या युनिव्हर्सिटीपासून अगदी जवळ आहे. सो आपल्या प्रोजेक्टला रेंटल इन्कमसाठी एक इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी खूप चांगला स्कोप आहे. कारण हे बॅचलर स्टुडंट जे आहेत मोठमोठे टॉवर बघून या प्रोजेक्टमध्ये राहायला येणार. बरोबर. तसेच आपल्या प्रोजेक्टच्या समोर तुम्ही बघितलात की इम्पेरियाची बंगलो प्लॉटिंग सुरू आहे. एकदा बंगलो प्लॉटिंग पूर्ण कंप्लीट झाली आपल्या प्रोजेक्टला पण त्याचा इम्पॅक्ट पडणार आणि आपल्या प्रोजेक्टचं पण व्हॅल्युएशन त्या हिशोबाने होणार आहे. हा प्रोजेक्ट जो आहे अशा लोकेशनवर आहे जिथून आपल्याला चारहीकडे ची कनेक्टिव्हिटी मिळते. आता तुम्ही इथून राईट साईडला गेल तर तुम्ही एक 10-15 तासामध्ये पुण्याला जाऊ शकता. बरोबर. लेफ्ट साईडला आपल्याला 10 मिनिटामध्ये अटल सेतूची कनेक्टिव्हिटी मिळते, जेणेकरून तुम्ही एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये जे आहे मुंबईमध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर स्कूल, कॉलेजेस, शॉपिंगसाठी डीमार्ट, रिलायन्स फ्रेशमार्ट अगदी आपल्या प्रोजेक्टपासून हाकेच्या अंतरावर आहेत. 5 ते 10 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्समध्ये आपण त्याची कनेक्टिव्हिटी घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला ट्रेनची कनेक्टिव्हिटी हवी असेल तर आपल्याला ह्या प्रोजेक्टपासून 3 स्टेशन जवळ पडतात. सर्वप्रथम आपण सध्यासाठी आपल्याला पनवेल स्टेशनची कनेक्टिव्हिटी आहे, जे आपल्या प्रोजेक्टपासून एक 10-15 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. त्यानंतर अपकमिंग जो पनवेल टू कर्जत लोकल लाईन जाते त्याचा चिखले म्हणून जो स्टेशन आहे तो आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी 1.5 ते 2 किलोमीटरवर पडणार आहे. त्याचबरोबर ऑलरेडी सोमाटणे स्टेशन जो आहे तो आपल्या प्रॉपर्टीपासून एक हाकेच्या अंतरावर आहे. एवढे सगळे फायदे आहेत तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. जर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पजने बघत आहात तर ही प्रॉपर्टी उत्तम आहे, तुमच्यासाठी 100% लाभदायक असणार आहे. म्हणजे ओंकार सरांनी आपल्याला इन डिटेल पूर्ण माहिती दिलेली आहे की ड्रीम सिटी प्रोजेक्ट कसं आहे आणि कनेक्टिव्हिटी कुठे कुठे आहे. SP वाड्यावरचा जो डीमार्ट आहे तो आपल्या प्रोजेक्टपासून एक 10 ते 15 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आहे. त्याच्या ऑपोजिटला तुम्हाला त्या साईडला रिलायन्स फ्रेशमार्ट देखील बघता येईल. त्याच्यानंतर जो आहे हा जो रोड जातो आहे लेफ्ट साईडला हा मुंबई गोव्याचा हायवे आहे, जेणेकरून आपल्याला जर मुंबई गोवा गावा साईडला जायचं असेल तर ह्या रोडची पण आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळते. 10-15 वर्ष अगोदर इकडे आला असाल तर या ठिकाणी सर काहीच डेव्हलपमेंट नव्हती. ओपन लँड्स होत्या, जंगल होतं. पण आज तुम्ही बघाल तर कुठल्या लेवलची डेव्हलपमेंट झाली आहे आणि ही तर डेव्हलपिंग साईट आहे. आता सर मॅडम तुम्हाला माहिती आहे की पनवेलपासून ऐरोली घनसोलीपासून पनवेलपर्यंत आपण न्यू पनवेल बोलतो, ज्याला न्यू मुंबई बोलतो, ती एका लेवलला डेव्हलपमेंट झाली आहे, डेव्हलपमेंट थांबली आहे. बरोबर. पण आता जी डेव्हलपमेंट सुरू आहे ती पनवेलपासून पुढे सुरू आहे आणि जी डेव्हलपमेंट आता या साईडला चालू आहे ती एका नेक्स्ट लेवलची आहे. हा जो रोड आहे हा जुना मुंबई पुणे हायवे आहे. बरोबर. आता हा 4 लेनचा आहे, पण या रोडचं पण आता GR निघालं आहे, सँक्शन निघालं आहे. हा 8 लेनचा होणार आहे, कारण आता हा रोड सरळ जातो कर्जत, खोपोली, खंडाळा या साईडला जातो. तो हा मेन वाहतुकीचा हा मेन रोड आहे की चिखले म्हणून एक स्टेशन जो आहे पनवेल टू कर्जत लोकल लाईन जाणार आहे. तिथे मोपे, चिखले, भिंगारे चौक आणि कर्जत असे 5 स्टॉप असणार आहेत. येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. ज्याचं 70% काम झालं आहे. त्याचा चिखले म्हणून स्टेशन जो आहे तो आपल्या प्रॉपर्टीपासून एक अराऊंड 1.5 ते 2 किलोमीटरवर पडणार आहे. म्हणजे सध्यासाठी पनवेल स्टेशनची कनेक्टिव्हिटी आहे, पण येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला चिखले स्टेशनची पण कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तर हे सेंट झेवियरचं CBSE बोर्डचं कॉन्व्हिनियंट हायस्कूल आहे, जो आपल्या प्रॉपर्टीपासून अगदी 5 ते 6 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर हाकेच्या अंतरावर आहे. तर एक वरून जो आहे ट्रॅक जातो आहे, हा कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. म्हणजे खेड, रत्नागिरी, चिपळूण या साईडला जी ट्रेन जातात ते ह्या ट्रॅकवरूनच जातात. तर या ट्रॅकचं वैशिष्ट्य काय, ते पनवेल स्टेशनपासून जो पहिला स्टॉप आहे सोमाटणे म्हणून, तो आपल्या प्रॉपर्टीपासून 1.5 किलोमीटरवर पडतो. पनवेल टू पेन ही लोकल चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा हा विद्यापीठ आहे, अगदी तुम्हाला 5 ते 6 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर भेटणार. या युनिव्हर्सिटीची खासियत अशी आहे की इकडे BCom पासून मोठमोठ्या लेवलच्या मास्टर्स डिग्र्या देखील होतात. त्याच्याच बाजूला सेंट वेल्फ्रेडचं हे स्कूल आहे, CBSE बोर्डचं हे स्कूल आहे. पूर्ण पनवेलमध्ये या स्कूलचं नावलौकिक आहे. आता बघितला तर ह्या स्कूलच्या बाजूलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं मोठं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल देखील आहे. हां. सर्दी खोकल्यापासून येस सर्दी खोकल्यापासून मोठमोठ्या लेवलच्या सर्जऱ्या देखील या हॉस्पिटलमध्ये होतात. म्हणजे आता ज्या ठिकाणी आपण घर घेतोय त्या ठिकाणी ह्या गोष्टी असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आपल्या प्रोजेक्टपासून या अगदी 5 ते 6 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर असल्या कारणाने आपल्या प्रोजेक्टची त्या व्हॅल्युएशन वाढते. राईट. आणि तुम्हाला काही अजून क्वेरी वगैरे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.